एमएससीबी सबस्टेशन ऑपरेटरच्या खुनाचा अवघ्या 5 तासात उलगडा. 2 आरोपी जेरबंद. मिरज येथील कृपामाई एमएससीबी सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेले ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे वय वर्ष 40 राहणार शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ यांच्या निर्घृण खुनाचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात उलगडा करत 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. आणि या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 264/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ संतोष निकम वय वर्ष 23 राहणार एमएससीबी रोड बेडक तालुका मिरज, विनायक विक्रम सावंत वय वर्ष 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सौरभ निकम याचे वडील कृपामाई एमएससीबी सबस्टेशन येथे मेस्को कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांचा आणि सुधीर लाटवडे यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादाचा राग मनात धरून सौरभ निकम यांनी साथीदार विनायक सावंत याच्यासह मोटरसायकलवरून सबस्टेशनमध्ये जाऊन लोखंडी भारने सुधीर लाटवडे यांच्या डोक्यावर चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. आणि या घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीनं DB पथकाला तपासासाठी रवाना केलं. मात्र तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत थरारक पाठलाग करून पहाटेच्या सुमारास दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आणि या कारवाईत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकासह सायबर पोलिसांनी सहभाग घेतला. आणि या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत. रिपोर्टर